आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन. 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर याच दिवशी महाराष्ट्राला वेगळ्या राज्याचा दर्जा प्राप्त झाला. मुळात भाषावार प्रांतरचनेवर आधारलेल्या भारतात महाराष्ट्र आणि गुजरात यांचा मिळून एक प्रांत यापूर्वी अस्तित्वात होता. परंतु महाराष्ट्रातील साहित्यिक, विचारवंत, सामाजिक चळवळीतील नेते यांनी लढा दिला आणि आपल्या हक्काचं राज्य मराठी माणसाला मिळवून दिलं. हा झाला इतिहास. पण आज 65 वर्षांनंतरचा महाराष्ट्राचा वर्तमान काय सांगतोय? तर असंख्य बलिदानानंतर मराठीच्या अस्मितेसाठी उभा राहिलेल्या या महाराष्ट्रातून मराठी भाषाच नामशेष होत असल्याचं सध्याचं चित्र आहे. होय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय हे खरं आहे, पण ते केवळ कागदावरच आहे का, हा सवाल उपस्थित होऊ लागलाय. कारण आमच्या महाराष्ट्रातला मराठी माणूसच सध्या इतर भाषिकांचे गोडवे गाताना दिसतोय. आणि या सगळ्या वर्तमानामुळेच महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं भविष्य धोक्यात आलंय की काय, हाही प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. मुळात महाराष्ट्र कधीही कुणासमोरही झुकला नाही, हा आपला इतिहास आहे. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हणत आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करूच, पण ते करत असताना माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके या ओळीही आपण कायम स्मरणात ठेवल्या पाहिजेत. कारण मराठी जगली तर महाराष्ट्र जगेल आणि महाराष्ट्र जगला तरच आपलं अस्तित्व टिकेल हे निश्चित.